देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका करणारे मनोज जरांगे हे एकनाथ शिंदेंबाबत मात्र त्या तुलनेत मवाळ होते. शिंदेंवर कधीच जरांगे टोकाचं बोलले नाहीत. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे मनोज जरांगेंना 2 वेळा भेटले. एकदा अंतरवालीमध्ये भेट झाली आणि दुसऱ्यांदा नवी मुंबईत भेटले. दुसऱ्या भेटीनंतरच मनोज जरांगेंनी मराठ्यांना आरक्षण मिळालं, मागण्या मान्य झाल्या म्हणत गुलाल उधळला होता. मात्र त्यानंतर फसवणूक झाल्याची भावना मनोज जरांगे यांनी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे हे एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचं दिसलं. यावेळी तर एकनाथ शिंदे पहिल्यासारखे राहिले नाहीत असंच जरांगे म्हणाले. नाही, सरकार म्हणून बोलतोय मी त्यांच्याकडे, त्यांच्या बाबतीत बोलतोय आणि काही बदल झाला असेल त्यांच्यात, मला माहित नाही. मग ते जर बोलले नसतील असं जर तुमचं म्हणणं आहे शिंदे साहेब किंवा कोणी, पहिल्यासारखे शिंदे साहेब राहिले नसतील. मग पहिल्यासारख्याचा अर्थ, पहिल्यासारख्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्वसामान्याच्या वेदना जाणून घ्यायच्या आणि आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी झुंजायचं. पण जर आता एखादा कुणी जर दुसरं काय बोलत असेल आणि त्याच्या विचाराच्या जर ती आहारी जाणार असली आणि बदलणार असली तर होऊ शकतं. त्याचं काय सांगता येतं, कारण जसं सांगणारा का येऊ शकतो कानात सांगायला आणि त्याच्या विचाराप्रमाणे जर ते चालायला गेले तर ते बदलू शकतात. आणि त्यांच्या विचारांनी चालले तर ते कधीच कोणत्याच आंदोलकाबद्दल, कोणत्याच समाजाबद्दल, कोणत्याच पक्षाबद्दल भेद नाही करणार. मग ते पहिल्यासारखे राहिले नसतील असं म्हणण्याचा माझा अर्थ. हाच बदल म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ आलं, म्हणजे जे मंत्री आले ते आमदार आले ते भाजपचे होते. शिवसेनेचे 2 दिवस कोणीच आलेले नाही. म्हणजे हा तोच बदल आहे का शिंदेमध्ये? ते बदलले का? शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना किंवा शिंदे साहेबाला येऊ दिलं नसेल किंवा ते आले नसतील असंही असू शकतं. पण त्यांनी बदलू नये, कोणाचं तरी ऐकून बदलू नये, त्यांच्या विचारात बदल करू नये. पूर्वीसारखे शिंदे साहेब राहिले नाहीत ही जनतेत वार्ता जाऊ नये, त्यांच्यासाठी ती डॅमेज असू शकतो. अशा प्रकारे एकनाथ शिंदेंनी यावेळी उपोषणावर भाष्य न केल्यामुळे मनोज जरांगेंनी थेट एकनाथ शिंदेंवर ही नाराजी व्यक्त केली आहे. तसं मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले राहिलेले आहेत. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे हे जरांगेंच्या जवळचे मानले जातात. जरांगेंच्या भेटीगाठीही त्यांच्यासोबत अधूनमधून होत असतात. यावेळी उपोषणाआधीच उदय सामंत मनोज जरांगे यांना भेटल्यामुळे त्यावरही टीका झाली. त्यावर मनोज जरांगे यांनी उदय सामंत यांची बाजूही घेतली होती. त्यानंतर मात्र आता मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवरच अशा प्रकारे भाष्य केल्याने याची चर्चा होते. नेमकं एकनाथ शिंदे का बदललेत, पहिल्यासारखे राहिले नाहीत असं जरांगेंना का वाटतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यावर एकनाथ शिंदे काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. पण एकूणच मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंवर केलेलं हे भाष्य याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.